नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत. तर आज आपण रोजच्या प्रमाणे निफ्टी आणि बँक निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. काल आपण ज्या पद्धतीने ठरवलं होतं त्या पद्धतीने मार्केटमध्ये वर्किंग झालं का नाही आणि उद्याचा आपण काय प्लॅन करू शकतो. चला चालू करूया आजच्या व्हिडिओला. आता निफ्टीमध्ये जर डेली कॅन्डल जर तुम्ही पाहिलं तर काल एक हॅमर कॅन्डल आपल्याला बनताना दिसली होती. आज हॅमर कॅन्डलच्या वरती मार्केट निघालं, पण हा निफ्टीमध्ये रिव्हर्सल पॉइंट असू शकतो का? आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आपण लेवल ड्रॉ केलं त्या वरती जरी निघलंय तरी हा एक रिव्हर्सल पॉइंट किंवा ह्या कॅन्डलला जोपर्यंत 50% पुढं आपल्याला कॅन्डल क्लोजिंग नाही भेटत तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारे डिसिजन घेऊ शकत नाही. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर पाहूया. आपल्या ह्या लेवलनी जी खालून ट्रेंड लाईन आलती तिथून सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला निघालेले, पण हे कंटिन्यू होईल का नाही हे आपण छोट्या टाइम फ्रेमवरच पाहू शकतो. तर चला आपण एकदा ट्रेंड अनालिसिस करून घेऊया. ट्रेंड अनालिसिस मध्ये तुम्हाला मार्केट अजूनही साइडवेज रेंज मध्येच असलेले दिसून येत आहे. जी साइडवेज रेंज ह्या मागच्या आठवड्यात होती त्या रेंजला 2 वेळेस मार्केटनी ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेस ब्रेकआउट फेल झाला. एकदा मार्केटनी ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न केला, तोही फेल झाला आणि परत एकदा कालपासून मार्केट आपल्या रेंजमध्ये आहे. तर ही रेंज जी आहे ती कम्प्लिटली रेंज साइडवेज मार्केटची. त्याच्यामुळं आपण ह्या मार्केटला एक साइडवेज मार्केट कन्सिडर करणार आहोत. तर साइडवेज मार्केटमध्ये काय होतं, चला 15 मिनिटावर उद्यासाठी आपल्याला ट्रेड काही प्लॅन करता येऊ शकते का साइडवेज मार्केटमध्ये हे एकदा पाहून घेऊ. जर 15 मिनिटाचा चार्ट जर ओपन केला तर तुम्हाला दिसून येईल की मार्केटने आपण जी काल ट्रेंड लाईन मारली ती खालून ह्या ट्रेंड लाईन पासून एक रिव्हर्सल आला आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये एक्सपायरीला 23,200च्या आसपास आपल्याला मार्केट क्लोजिंग होताना दिसल. तर मार्केटनी आजची क्लोजिंग 23,205 ला दिलेली, म्हणजे हा अंदाज आपला एकदम सटीक निघाला. तर पुढे काय घडू शकतं, उद्या जर ट्रेड करायचा आपल्याला प्लॅन जर ठरवायचं जर असेल तर आपल्याला ऍटलिस्ट मार्केट हे ट्रेंड लाईन पर्यंत येऊन काही रिएक्शन देऊन वरती जर निघालं आणि ह्या एरिया जवळ येऊन सपोर्ट घेऊन जर वरती निघालं आणि आपल्याला इथं जर काही छोटा स्टॉप लॉस जर भेटला, एक बुलिश ट्रेड जर विचार जर केला, साइडवेज मार्केट असल्यामुळं आपण ट्रेंड प्रमाणे कोणतीही ट्रेड न करणं हेच योग्य डिसिजन आहे. तरीही आपल्याला जर ही रेंज ब्रेकआउट होताना दिसली आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर परत एकदा मार्केट निघताना जर दिसलं तर आपल्याला ही जी वरतून आलेली ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईन पर्यंत आपल्याला एक टार्गेट भेटू शकतं. एक एक्स्ट्रीम मूव 1 ते 2 दिवसामध्ये भेटू शकते. पण उद्या जर मार्केट ह्याच रेंजमध्ये जर राहिलं, ह्याच रेंजमध्ये खालीवर जर झालं तर हा आपला ट्रेड करण्यासाठी योग्य एरिया नाही. त्याच्यामुळं आपण ट्रेड काहीही प्लॅन करू शकत नाही आणि हा एरिया याच्यावरती निघायला मार्केटला अजून थोडा वेळ लागेल. उद्या आपण अनालिसिस करून जोपर्यंत ह्या एरियाच्या बाहेर वरती किंवा खाली जोपर्यंत मार्केट निघत नाही तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही, कारण ॲज सच अशा लेव्हल्स आपल्याकडे नाही. हा लास्ट स्विंग आहे, त्या लास्ट स्विंगच्या जरी वरती इथून मार्केट जर निघलं तरी एक आपल्याला मुवमेंट भेटू शकते. आपल्याला जर उद्या इथे एक जर मुवमेंट जर पाहिजे असेल तर ह्या लास्ट स्विंग पर्यंत आपण एक टार्गेट कन्सिडर करू शकतो. जर उद्या मार्केट गॅप अप ओपनिंग होऊन याच्यावरती जर निघला आणि आपल्याला इथे एक जर स्टॉप लॉस जर भेटला तर आपण कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे जर तुम्ही 10 लॉट मध्ये जर काम करत असाल तर 2 किंवा मॅक्झिमम 3 लॉट मध्ये काम करून एक छोटी ट्रेड प्लॅन करून तुम्ही इथे एक रिस्क घेऊ शकता. पण ही ट्रेड एक रिस्की ट्रेड राहील. त्याच्यामुळं आपण जोपर्यंत
ह्या एरियाच्या वरती निघून आपल्याला काही प्राइस ऍक्शन दिसत नाही तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. आयदर मार्केट जर फ्लॅट ओपनिंग होऊन खाली जर येत असेल तर ही जे काय लास्ट स्विंग बनलेले 15 मिनिटांमध्ये आपले, याच्याही खाली जर आपल्याला काही हा जर एरिया मार्क केला, याच्या जर खाली जर काही प्राइस ऍक्शन जर भेटली या एरियामध्ये, तर आपण परत एकदा ओपनिंग प्राइस पर्यंत एक छोटं टार्गेट प्लॅन करू शकतो. पण इथं आपल्याला त्याप्रमाणे छोटा स्टॉप लॉस ही भेटला पाहिजे, कारण ही जी मार्केटमध्ये मूव झाली ही एक अनसर्टन मूव होती आणि आज एक्सपायरी असल्यामुळं ज्यांनी पण मंडेला ह्या रेंजचा प्लॅनिंग केला असेल आणि इथं काही थोडीफार ऍडजस्टमेंट केली असेल किंवा इथं ज्यांनी स्ट्रॅडल आणि स्ट्रायंगल्स बनवलेले असतील त्यांचा स्टॉप लॉस खायसाठी मार्केट ह्या दोन्ही बाजूला जाऊन आलेले. त्याच्यामुळं इथं ज्यांनी ट्रेड प्लॅन केला असणार आहे त्यांना इथं लॉस बुक करावं लागणार असणार आहे. आणि त्याच्यानंतर आज ज्यांनी पहिल्या कॅन्डलला स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल बनवला असेल आज त्यांना एक चांगला प्रॉफिट झाला. कारण हे जे मार्केट साइडवेज मार्केट जे असतं हे शक्यतो ऑप्शन सेलर्सच्या जास्त कामाचं असतं, कारण त्यांच्याकडे एक रेंज असते. त्या रेंजमध्ये ते वरच्या साईडचे काही ऑप्शन्स आणि काही खालच्या साईडचे ऑप्शन्स हे सेल करून ठेवतात, जेणेकरून मार्केट कुठं जरी मूव्ह झालं नाही तरी ह्या ऑप्शन ऍट द एंड झिरोच होणार असतात. झिरो झाल्यानंतर त्यांना एक प्रॉफिट भेटतो. त्याच्यामुळं ह्या रेंजला आवर्जून त्यांनी ऑप्शन सेलिंग करून ठेवले असणार आहे आणि त्याच्यामुळं मार्केट कुठेही मूव्ह झालेलं नाही. आता आपल्याला उद्या मार्केट कोणत्या लेवलला किंवा कोणत्या साईडला जायचा प्रयत्न करतंय याच्यावरून उद्या आपल्याला एक उद्याच्या अनालिसिस मध्ये सोमवारसाठी आपण डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यामुळं सध्या आपण नो ट्रेड हे कंटिन्यू ठेवतोय. उद्याही आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करण्याच्या मनस्थितीत नाही, कारण आपल्याकडं अशा ॲज सच कोणत्याही लेवल्स नसल्यामुळं आपण ट्रेड करणार नाही. तर चला बँक निफ्टीमध्ये काय घडतंय ते एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण काल ज्याप्रमाणे ठरवलं होतं एक साइडवेज मार्केट आपल्याला पाहायला भेटू शकतं आणि आपल्या ट्रेंड लाईनच्या जवळपास आपल्याला काही रिव्हर्सल जर भेटला तर आपण तो ट्रेड प्लॅन करू शकतो. पण बँक निफ्टीमध्ये उद्या एक ट्रेड प्लॅन होऊ शकतो. तो कसा, तर मार्केट इथून वरती आलं, एक खाली आलं, त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला दिसत असेल आणि किंवा तुम्ही याला ॲज अ एम पॅटर्न सुद्धा कन्सिडर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला एक लो, एक हायर लो आणि एक लोअर हाय हे फॉर्मेशन जे दिसतंय आणि ही त्याची नेकलाईन. जर मार्केट याच्या खाली जर कंटिन्यू झालं त्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ऍटलिस्ट ह्या लो पर्यंत एक टार्गेट प्लॅन करू शकता. आपल्याला निफ्टीमध्ये कोणतीही ट्रेड प्लॅन करता नाही आली, पण बँक निफ्टीमध्ये आपली एक ट्रेड प्लॅन होऊ शकते. ह्या एम पॅटर्न प्रमाणे जर पाहिलं तर इथं जर ट्रेड घेतली, प्रॉपर जर एम पॅटर्न ट्रेड करायचा जर असेल तर आपला स्टॉप लॉस इथं राहील. याच्या खाली जी कॅन्डल क्लोज होईल त्या कॅन्डलला आपल्याला एंट्री राहील आणि आपल्याला 1:2 चं टार्गेट इथं भेटू शकतं. त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड प्लॅनिंग होऊ शकते आणि ती ट्रेड एवढी एकच राहील. तर चला आता आपण डेली चार्टवर पण एकदम बँक निफ्टीने काय केलंय ते पाहून घेऊ. फक्त निफ्टीमध्ये ही ग्रीन कॅन्डल आहे आणि इथं रेड कॅन्डल आहे. बस मार्केट एका रेंज मध्येच आहे. अजून ती रेंज मार्केटने अजून ब्रेक केलेली नाहीये. मार्केटचा ट्रेंड जर पाहिला तर हा अजूनही मला हे जर एरिया जर सोडला तर हा एरिया एक साइडवेजचा एरिया दिसतोय. त्याच्यामुळे इथं एक डाऊन साइड छोटी ट्रेड प्लॅन करता येऊ शकते त्या खालच्या लेवल पर्यंत आणि जर इथून कंटिन्युएशन वरती जर झालं तर आपण ते उद्याच्या अनालिसिस मध्ये पाहून घेऊ. त्याच्यामुळे ॲज सच ॲज फक्त बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. तुम्हाला जर उद्या ट्रेड प्लॅन करायचीच जर असेल तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक चान्स भेटू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.